4 वर्षाच्या मुलीचे गरारा पॅन्ट कशी शिवायची, आता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी आधी पण हा व्हिडिओ बनवलेला होता, तर आता तो परत बनवत आहे, पण 4 वर्षाच्या मुलीचं. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर तुमचं स्वागत आहे. ओके, तर मी घेतलेली आहे लांबी आणि रुंदी. तर रुंदीमध्ये घेतलेले चेस्ट डिवायडेड बाय 4 + 2 इंच म्हणजे 7.5 आलेला आहे आणि लेंथ प्लस 1 इंच. मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही हाच नियम लक्षात ठेवा. आडव्या बाजूमध्ये चेस्ट डिवाइड बाय 4 + 2 इंच आणि लेंथ प्लस 1 इंच. हा नियम चेक्ससाठी म्हणजे हा जो बॉक्स तयार केला आहे त्याच्यासाठी. आणि तुमचं जे गळा रुंदी आहे ते चेस्ट डिवाइड बाय 12 म्हणजे त्याला 12ने डिवाइड करायचं. कोणत्या भागाला, तर चेस्टला. हे तुमची गळा रुंदी असते. आणि शोल्डरसाठी तुम्ही जे शोल्डर टू शोल्डर जे माप घेतलेलं असतं त्याच्या निम्मे करायचं. आणि जास्ती जर होत असलं तर त्याच्यातून 1/2 इंच मायनस करून घ्यायचं. तर आता माझी 4.5 इंच भरलेली आहे काकुलीचा भाग म्हणजे आर्म होलचा भाग. तर मी 4.5 मध्ये खाली करत असताना अर्धा इंच वाढवलेला आहे. तर हे तुमच्यावरती डिपेंड असतं. तर गळ्याचा भाग कधी बी चेस्ट डिवायडेड बाय 12 घ्यायचा आणि शोल्डर डिवाइड बाय 2 घ्यायचं. आणि जास्त होत असलं तर -1/2 इंच किंवा 0.75 इंच एवढं जरी केलं तरी चालेल. मग तो भाग कट करून घ्यायचा. हा झाला आर्म होल, हा झाला गळा. आणि शोल्डर डाऊन द्यायचं अर्धा इंच आणि खालच्या कमरेच्या साईडने घ्यायचं अर्धा इंच. कारण की हा भाग आपण जेव्हा ट्राय करतो म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतो त्यावेळेस आहे ना, खालून एका साईडनं कमरेच्या दोन्ही बाजूनं लोंबतो. तर त्या भागाला आपण अर्धा इंच कट करून घ्यायचं. आणि आता आपण याला अस्तर लावून घेऊ. अस्तर लावायच्या आधी आपल्याला खाली रिफल लावायची आहे. तर 3 इंचाची मी रिफल तयार केलेली आहे. त्याच्यासाठी वरतून अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच. तर असे 4 इंचाचा माझा पट्टा तयार झालेला आहे. आणि तो तिथं मी आता अशा प्रकारे जॉईन करणार आहे. आणि हे आपण मशीनवर झालेलं आहे. फ्रंट आणि बॅक तुम्हाला वरच्या टॉपसाठीचं. आता आपल्याला त्याचं अस्तर लावायचं आहे त्याला. तर फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बाजू आपण त्या दोन्ही साईडवरती ठेवलेले आहे. आणि त्याच्यासाठी आपण अस्तर तेवढ्याच भागामध्ये आपण सरळ कट करून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपल्याला पॅन्ट पण कट करायची आहे. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराल. जास्ती आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. आणि तुमच्या कोणी मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा हे चॅनलचं जे ID आहे ते तुम्ही शेअर करू शकता. तर हे फ्रंट आणि बॅक दोन्हीचं आपलं कटिंग झालेलं आहे. आणि आता आपल्याला कट करायचं आहे पॅन्ट. तर पॅन्टचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आधी. तर आपल्याला टोंग्यापर्यंतची जी लेंथ आहे ती घ्यायची आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच कमरेचा पट्टा म्हणजे इलास्टिकसाठी आणि खालून अर्धा इंच. तर टोंग्यापर्यंत पॅन्ट तयार तर आता तुम्ही लक्षात ठेवा की जी तुमची सीटचा जो भाग आहे, सीटचा भाग डिवाइड बाय 3 इंच, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 इंच वरची मार्जिन टाकायची असते आणि तयार करायची असते. तर आपण टोटल पॅन्ट घेतलेली आहे, टोंग्यापर्यंतची उंची घेतलेली आहे 12 इंच. त्याच्यात अर्धा इंच वरतून अर्धा इंच खालून अशी मिळून 1 इंच टाकलेला आहे. तर 13 इंचाची आपली पॅन्ट तयार झालेली आहे. आणि आपल्याला क्रोच एरिया घ्यायचा आहे 9 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला वरतून इलास्टिकसाठी मार्जिन सोडायचं आहे. तर टोटल 11 इंच आपलं तयार होणार आहे. लक्षात ठेवा 2 इंच मार्जिनचे सोडायचे आणि क्रोच एरिया तयार करायचा. क्रोच एरिया म्हणजे इलास्टिकसाठी टाकलेले 2 इंच आणि क्रोच एरिया 9 इंच. तर टोटल झाले 11 इंच. ओके, तर 11 इंचवर मार्जिन करायची क्रोच एरियासाठी. आणि जो कमरेचा भाग आहे त्याला डिवाइड बाय 12 करायचे. म्हणजे हा क्रोच एरियाचा जो आडवा भाग आपण छोटा घेतलेला आहे 2 इंच, तो आपल्याला मिळत असतो. तर सीट डिवाइड बाय 12 हा भाग घ्यायचा. तिथं 2 इंच येतो, कोणाचा 1.5 इंच येतो, कोणाचा 2.5 इंच येतो. जास्तीच मोठं माप असलं तर 3 इंच येतो. ओके, तर हा क्रोच एरियाचा भाग आपण कट करून घ्यायचा. क्रोच एरियाचा नियम लक्षात ठेवा. जे सीटचा भाग तुमचा आहे मोठ्या भागावरती ठेवायचा सीटचा आणि सीटचा भाग डिवाइड बाय 12 इंच घ्यायचं. आता तो जो गुणाकार भागाकार जो येतो तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचे वरची 2 इंच इलास्टिकचे. ओके, आणि ही पॅन्ट तयार झालेली आहे आपली टोंग्यापर्यंतची. ओके, आता या भागामध्ये आपल्याला रिफल टाकायची आहे खाली.
पूर्ण पायापर्यंतच्या उंचीपर्यंत. तर आपण टोटल जे उंची घेतलेली आहे त्या टोटल उंचीमधून आपल्याला वरची जी पॅन्ट आहे ती मायनस करून घ्यायची आहे. ओके. आणि अर्धा इंच आपली वरच्या साईडला कमी करून टाकायची, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये कपडा घेतलेला आहे. तर आता इथं माझी टोटल उंची येत आहे 24-25 अशी उंची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1-1.5 इंच तुम्ही ॲड करू शकता, कारण खालून आणि वरतून आपण ॲड करायची आहे. तर इथं मी पॅन्ट तशी रिफल कट केलेली आहे, मार्जिन आखून घेतलेली आहे. ओके. आणि कट करून घेतलेली आहे. तर टोंग्यापर्यंतची उंची होती तिची 13 इंच आणि त्याच्या खाली आपण घेतलेली आहे पूर्ण ते धरून पूर्ण 25 इंच. आता ही रिफल झालेली आहे एका पायाची आणि दुसरी रिफल कट करायची आपल्या दुसऱ्या पायाची. तर तेच माप आपण त्याच्यावरती ठेवायचं आणि ते कट करून घ्यायचं. 4 फोल्डेड कपडा आहे त्याच्यामुळे ते कमी दिसत आहे. ओपन केलं तर कपडा खूप मोठा आहे. आणि ज्यांना समजलेलं नसेल त्यांनी रिपीट बघा, त्यांना समजून जाईल. या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर मापं टाकलेली आहे की तुम्हाला चेस्टमध्ये किती टाकायची आहे, वेस्टमध्ये किती टाकायची आणि कमरेचा भाग जो आहे सीटचा त्या भागामध्ये किती टाकायचा आहे. आता ही आपली एका पायाची पॅन्ट झालेली आहे तयार आणि दुसऱ्या पायाची पण आहे. तर आपण आता आपल्याला ते शिवत घ्यायचं आहे आणि शिवत असताना पण तुम्ही लक्ष देऊन जर कधी केलं तर तुम्हाला नक्की ते समजेल. आणि तुम्ही बघू शकता आता हे ओपन करून घ्यायचं आहे, त्याला आपल्याला अस्तर पण लावायचं आहे आणि ही पूर्ण पॅन्ट तयार झालेली आहे. आता हे दोन्ही भाग फ्रंट आणि बॅक याच्यासाठी आपल्याला म्हणजे जी पॅन्ट आहे त्या पॅन्टसाठी आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. आणि अस्तर जॉईन करत असताना मला तर अस्तर खूप आवडतं, कारण की पॅन्ट कम्फर्टेबल असते आपल्याला ती. तर दोन्ही बायाची जी पॅन्ट आहे ती एकमेकावर ठेवून मी कट करून घेतलेली आहे, कारण 2 कपडा आहे तो म्हणजे डबल फोल्डेड आहे. तर तसं मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण हाच ड्रेस पूर्ण शिवायला घेऊन येऊ. आता शिलाई करताना तुम्ही बघू शकता जी रिफल आहे तिला आपण शिवून घेऊ, पूर्ण स्टिच करून घेऊ. जशी दिसते आहे तशी शिवायची आहे पूर्ण. आता याच्यानंतर जो कमरेचा भाग आहे त्या कमरेच्या भागावरती रिफल अटॅच करून घेऊ. वरच्या बॉडीचा जो कमरेचा भाग आहे त्याच्यावरती रिफल अटॅच करून घेतलेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं आहे हे टॉप कसं शिवायचं, तुम्ही ते पण बघू शकता. शरारा गरारा ऑरेंज कलरच्या ड्रेसची टाकलेली आहे ते पण बघू शकता. आता जे अस्तर आहे लावलेलं त्या अस्तराला आपण आतमध्ये टाकायचं, म्हणजे जो कपडा आहे आपला ओरिजिनल तो आतमध्ये राहू द्यायचा आणि पूर्ण कपडा मधून वाकवून घ्यायचा. ही वेगळी पद्धत आहे. मी आधी जी टाकलेली आहे ती वेगळी पद्धत आहे आणि तुम्ही हे पूर्ण बघू शकता.